बेसिक पहिलं कागद म्हणजे तुमचं प्लॅन सँक्शन. म्हणजे तुम्ही जो फ्लॅट घेताय किंवा जे युनिट घेताय त्या प्रोजेक्टमध्ये, तो त्या युनिटचा प्लॅन सँक्शन झालाय का कॉर्पोरेशननी किंवा अथॉरिटीनी त्या फ्लॅटचा, त्या युनिटचा प्लॅन सँक्शन केलाय का, हे पहिलं बघणं गरजेचं आहे. त्या प्रोजेक्टला कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळालंय का, म्हणजे बांधकाम चालू करण्याचा दाखला मिळालाय का, हेही बघणं महत्त्वाचं. म्हणजे हे बेसिक, अगदी बेसिक डॉक्युमेंट आहेत. त्याच्यानंतर तुम्ही त्या प्रोजेक्टचा टायटल रिपोर्ट बघू शकता. ॲग्रीमेंटची कॉपी वकिलाकडून चेक करून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला जे बुकिंग फॉर्म, अलॉटमेंट लेटर मिळतं तेही तुम्ही व्यवस्थित चेक करून घेऊ शकता, वाचून घेऊ शकता. रेरानीच फॉर्मॅट दिलेला आहे ॲग्रीमेंट आणि अलॉटमेंट लेटरचा, त्यामुळे खूप काही ते अवघड नाही आहे. अगदी तुम्ही त्याला एक हा तास जरी दिला तरी तुम्ही ते स्वतः वाचू शकता. तर आणि त्यानंतर कार्पेट एरिया स्टेटमेंट, ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या बघणं गरजेचं आहे. तुम्ही आज 50 लाखाच्या खाली शक्यतो फ्लॅट मिळत नाही. पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईमध्ये तर अजून मोठी रक्कम आहे. एवढे पैसे किंवा तुम्ही लोन घेता, जवळपास 15 ते 20 वर्ष, 25 वर्षाचे तुमचे हप्ते असतात. तितके वर्ष ते लोन चालत राहतं. एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करता, तर वकिलाकडून तुमचं प्रोजेक्ट चेक करून घेणं, त्याचा वकिलाकडून रिपोर्ट घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि असा वकील पाहिजे ज्याला रिअल इस्टेटची माहिती पाहिजे. बऱ्याच प्रकारचे वकील आहेत. म्हणजे सिव्हिलचं काम करणारा, सिव्हिल केसेस किंवा क्रिमिनल केसेसचे काम करणारे वकील कितपत बिल्डिंग प्लॅन वाचू शकतील सांगता येत नाही. बिल्डिंग प्लॅन समजण्यासाठी त्याच क्षेत्रात, रिअल इस्टेट क्षेत्रात काम केलेल्या वकिलाकडून तुम्ही रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट चेक करून घेणं फार गरजेचं आहे. रेरा रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला बिल्डरची बॅकग्राऊंड पण कळते. म्हणजे त्या प्रोजेक्टचे जे कोणी प्रमोटर आहेत, बिल्डर आहेत, त्यांचे पास्ट एक्सपिरियन्ससुद्धा रेरावरती देणं कंपल्सरी आहे. त्यांनी आधी कुठले प्रोजेक्ट केले, त्याच्यामध्ये किती कंप्लेंट्स आहेत, ते प्रोजेक्टची डिलिव्हरी त्यांनी वेळेवर दिली आहे का नाही. म्हणजे जसं सँक्शन प्लॅन, कमेन्समेंट सर्टिफिकेट किंवा ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट हे चेक करणं जितकं गरजेचं आहे, तितकंच गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या बिल्डरची बॅकग्राऊंड पण बघितली पाहिजे. आधीच्या प्रोजेक्टमध्ये त्यांच्यावर किती कंप्लेंट आहेत किंवा आधीचं प्रोजेक्ट किती वेळात त्यांनी पूर्ण केलंय, हेही बघून वकिलांकडून चेक करून घेऊन तुम्हाला त्याचा रिपोर्ट वकिलांनी इश्यू करणं, ते करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. जर तुम्ही 50-60 लाख किंवा त्याच्यापेक्षाही जास्त किंमत इन्व्हेस्ट करून एखादी प्रॉपर्टी घेता, एखादा फ्लॅट विकत घेता, तेव्हा वकिलाची 10-15 हजार रुपये फी देणं अगदीच निग्लिजिबल आहे. म्हणजे त्याच्यानी तुमची एवढी अमाऊंट आणि एवढी मोठी प्रॉपर्टी जर सिक्युअर होत असेल तर हा खर्चच काहीच नाही आहे. म्हणजे तो प्रत्येकाने करायलाच पाहिजे आणि रिपोर्ट घ्यायलाच पाहिजे.